जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. मुलांनो, हा श्लोक हा सगळ्यांनाच माहिती आहे, पण हा कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला? हा आहे ज्ञानेश्वरीतला. ज्ञानेश्वरी किंवा तिला भावार्थ दीपिका असंही म्हणतात. हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं एक महत्त्वाचं संत साहित्य आहे आणि हे म्हणजे भगवद्गीतेचं मराठीत केलेलं ट्रान्सलेशन आहे. हे त्यांनी साधारणतः 1290च्या सुमारास लिहिलेलं आहे. आता ह्याच्याविषयी आपण एक थोडक्यात माहिती घेऊ आणि 18ही अध्याय आपण सोप्या भाषेत समजावून घेऊ. तर ह्यांचा उद्देश असा होता की जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. त्यांची लिहिण्याची जी शैली होती ज्ञानेश्वरांची, ती अत्यंत सोपी, सगळ्या लोकांना समजावी अशीच आहे. ज्ञानेश्वरीत भगवद्गीतेच्या तात्विक अर्थाचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वरांनी अतिशय रसाळ आणि काव्यमय पद्धतीने केलेलं आहे. आणि गंमत अशी आहे की फक्त ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर न करता त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचाही ह्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. यामध्ये अद्वैत, वेदांत, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग यांचा अतिशय सुंदर संगम आहे. तर अशा या ज्ञानेश्वरीतले जे 18 अध्याय आहेत, ॲक्च्युली ज्ञानेश्वरी ही फार मोठी आहे आणि मुलांना तुमचं वयही लहान आहे हे सगळं वाचण्यासाठी, पण अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये प्रत्येक अध्याय आपण या ठिकाणी बघणार आहोत. तेव्हा आता चालू करूया अध्याय पहिला. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय म्हणजेच ओवीबद्ध गीता या ग्रंथाचा प्रारंभ. या अध्यायात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायाचे स्पष्टीकरण ओवीबद्ध केलेले आहे. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय म्हणजेच अर्जुन विषाद योग, त्याचा आता आपण सारांश मराठीमध्ये बघूया. हा अध्याय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाने सुरू होतो. युद्धभूमीवर अर्जुनाच्या मनाचा गोंधळ, शंका आणि दुःख यांनी भरलेली अवस्था असते. त्याला आप्त, गुरुजन, मित्र आणि बांधवांविरुद्ध युद्ध करायचं आहे हे लक्षात आल्यावर तो युद्ध न करण्याचा निर्णय घेतो. ही अर्जुनाची मानसिक स्थिती म्हणजेच विषाद, म्हणजेच साध्या सोप्या मराठीमध्ये दुःख. आता या अध्यायातले काही मुख्य मुद्दे आहेत, ते म्हणजे धृतराष्ट्राचा प्रश्न. आता धृतराष्ट्र हा आंधळा होता, तेव्हा राजा धृतराष्ट्र संजयाला विचारतो, कुरुक्षेत्रात माझी मुलं आणि पांडव काय करत आहेत बरं? आता यातून आपल्याला एक गोष्ट समजते की धृतराष्ट्राचा दृष्टिकोन हा पक्षपाती आहे. ते फक्त आपल्या मुलांचाच विचार करत आहेत. त्याचप्रमाणे अर्जुनाची मानसिक अवस्थाही इथे वर्णन केलेली आहे. अर्जुन आपल्यासमोर उभ्या असलेल्या कौरव सैन्याकडे पाहतो. त्यात त्याचे नातेवाईक, गुरुजन आणि मित्र पाहून विचलित होतो. त्याच्या मनात मोह निर्माण होतो. त्याला वाटतं की हे युद्ध करूच नये. तो आपलं धनुष्य म्हणजेच गांडीव खाली टाकतो आणि युद्ध न करण्याचा निर्णय घेतो. आता अर्जुनाचा तर्क असा असतो की जर मी युद्ध केलं तर कुलनाश होईल, अधर्म वाढेल, स्त्रिया दूषित होतील, त्यामुळे समाज भ्रष्ट होईल. अर्जुन आपल्या भावनांमध्ये अडकतो आणि धर्म, कर्म, कर्तव्य याबद्दल गोंधळून जातो. ह्या बाबतीत भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज या ओवींमधून अर्जुनाच्या मनोवृत्तीचं वर्णन अतिशय भावपूर्ण आणि रसाळ शैलीत करतात. ते सांगतात की मनुष्याचे नैसर्गिक भाव आहेत, पण यावर मात करून योग्य निर्णय घेणे हेच ज्ञानाचं लक्षण आहे. आता उदाहरणासाठी आपण काही सोप्या ओव्या आणि त्यांचे अर्थ बघूया. आता ही ओवी अशी आहे, आता विश्वाचा भावार्थ सांडुनी बोधर्थ बोलीचे अर्जुनार्थ भाषेसी. ह्याचा अर्थ असा आहे, आता भगवद्गीतेचा गूढ अर्थ सोडून अर्जुनाला योग्य मार्गदर्शन करण्याचा हा एक बोध सांगायचा आहे. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय हे अतिशय भावनिक आणि तात्विक मिश्रण आहे. यातून अर्जुनाच्या मनातला संभ्रम आणि त्याच्या धर्मसंकेताविषयीची चिंता दिसते. श्री ज्ञानेश्वर महाराज हे अत्यंत सोप्या मराठीत सांगतात. त्याचप्रमाणे अर्जुन असंही म्हणतो की युद्धामुळे गोत्रांचा नाश होईल, धर्म भ्रष्ट होईल आणि त्याच्यामुळे एक अतिशय सुंदर ओवी आपण या ठिकाणी बघणार आहोत, जी पहिल्या अध्यायात सांगितलेली आहे. म्हणे ज्ञानेश्वर माऊली पांडवांचा भावे दोहाळा, उपजला श्रीमुखी फळा गीतारस. म्हणजेच काय, ते ज्ञानेश्वर माऊली सांगतात की अर्जुनाच्या अंतःकरणात आत्मज्ञानाचा दोहाळा म्हणजेच इच्छा निर्माण झाली आहे आणि श्रीकृष्णाच्या मुखातून गीता म्हणजेच त्या ज्ञानफळाचा रस प्रकट होणार आहे. आता अजून एक ओवी आपण बघूया.
मज अमंगलासी मंगल, मज दोषासी गुणजुळ, मज पापासी पुण्यफळ, भावे लाभे. ह्याचा अर्थ असा आहे, श्रीकृष्ण इतके करुणामय आहेत की ते दोषाला गुण, पापाला पुण्य आणि अशुभाला शुभ करतात. ते अर्जुनाला मदत करतायत तसे आपल्यालाही मदत करतील. आता ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टिकोन असा आहे की ज्ञानेश्वरी हे केवळ युद्धाचं वर्णन नाही आहे, तर मानवी मनातला संघर्ष, मोह, विवेक आणि धर्माविषयीची गोंधळलेली भावना यांचं सुंदर विश्लेषण आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, धर्म म्हणजे केवळ बाह्य कर्म नाही, तर अंतःकरण शुद्धी आणि कर्मनिष्ठा. अर्जुनाचा विषाद म्हणजे आत्मज्ञानाच्या मार्गावर एक महत्त्वाचा टप्पा आहे. तर थोडक्यात आता पहिला अध्याय आपल्याला हे शिकवतो की कधीकधी शंका आणि गोंधळ हे ज्ञानप्राप्तीचे पहिले पाऊल असते. कठीण प्रसंगी धर्म, कर्तव्य आणि विवेक यांचा समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर आधारित आहे. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मज्ञान, कर्मयोग, स्थितप्रज्ञता आणि जीवनमरणाच्या सत्याचा उपदेश करतात. ज्ञानेश्वरांनी हे सर्व अर्थ आपल्या रसाळ ओव्यांमधून खूप सुंदर प्रकारे उलगडले आहेत. दुसरा अध्याय म्हणजेच सांख्ययोग. त्यातले प्रमुख मुद्दे असे आहेत. पहिला म्हणजे अर्जुनाचा विषाद. अर्जुन युद्धभूमीत मोहाने ग्रासलेला आहे. कृष्णाचा आत्मज्ञानावर उपदेश. कृष्ण म्हणतात, तू आत्मा आहेस, शरीर नव्हे, हे सांगणं. जीवन आणि मरणाचं तत्त्वज्ञान म्हणजेच आत्मा नित्य, शाश्वत, अजर, अमर आहे. आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्ण कर्मयोगाचं आणि स्थितप्रज्ञतेचं महत्त्वसुद्धा सांगतात. आता त्यातल्या आपण काही ओवी बघूया आणि त्यांचे अर्थ बघूया. पहिली ओवी आहे, न मिळे जन्मो, न मिळे मृत्यू, न मिळे जिणे, न मिळे मरणू. आत्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, तो कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही. तो शाश्वत, अजर, अमर आहे. तशीच 154वी ओवी अशी आहे, न साहे धारती, न साहे वायू, न साहे तो अग्नी, न साहे तो अंबू. ह्याचा अर्थ असा आहे, आत्मा कोणत्याही घटकाने नष्ट होऊ शकत नाही. तो न भुसू शकतो, न वाऱ्याने उडवता येतो, न अग्नी जाळू शकतो, न पाण्यात विरघळतो. तसंच ओवी नंबर 285 निष्काम कर्माचा उपदेश करते. कर्म केलेनी करावा, फळासी अनुसरावा नाही. ह्याचा अर्थ असा आहे, कर्म करताना ते फळासाठी करू नये, फळाची अपेक्षा करू नये. फक्त कर्तव्य म्हणून कर्म करावं हेच योग्य आहे. आता ओवी नंबर 300 जी आहे ते स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण आहे. सुखदुःख एक जाणे, जयापजयासी सममाने. ह्याचा अर्थ असा आहे, जो व्यक्ती सुख आणि दुःख ह्या दोन्हींकडे एक समान भावनेने पाहतो, जय किंवा पराजय दोन्ही प्रसंगी शांत राहतो, तो स्थितप्रज्ञ आहे. ओवी नंबर 340 ही इंद्रियांचा संयम दर्शवते. ही ओवी अशी आहे, ज्याची मने तया वश होती, तोची ज्ञातनी असे खरो. ह्याचा अर्थ असा आहे, जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो आणि इंद्रियांना वश ठेवतो, तोच खरा ज्ञानी असतो. अशा काही ओव्या आहेत. ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये सुमारे 370हून अधिक ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोग. हा भगवद्गीतेतला तिसऱ्या अध्यायावर आधारित आहे. या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला कर्तव्य कर्म करण्याचे महत्त्व सांगतात आणि कर्म न करता फक्त संन्यास घेणं हे कसं योग्य नाही हे समजावून सांगतात. ज्ञानेश्वरांनी या अध्यायाचं ओवीबद्ध रसाळ भाष्य केलेलं आहे. ह्याची मूळ संकल्पना अशी आहे की कर्म न करणं हा काही संन्यास नव्हे. अर्जुन विचारतो, कर्मापासून दूर जावं का? त्यावर श्रीकृष्ण सांगतात, शरीरात राहून कर्म टाळणं अशक्य आहे. शरीर असेपर्यंत कर्म होणारच. त्यापासून पळणे म्हणजे काही संन्यास नव्हे. स्वार्थ न ठेवता, फळाची अपेक्षा न करता कर्म करणं हेच श्रेष्ठ काम आहे. करिताम कर्म न वांछावा फळाचा विचार. म्हणजेच कर्म करावं पण फळांची इच्छा करू नये.
तसंच श्रीकृष्ण सांगतात की नेहमी सज्जन लोकांचा आदर्श समोर ठेवावा. ज्ञानी लोकांनी म्हणजेच संतांनी, साधूंनी लोकांसाठी कर्म करत राहावं. स्वतः काहीच नको, पण लोकांसाठी नेहमी कर्म करावं. सर्व माणसं आपापल्या स्वभावानुसार वागतात, म्हणून त्यांना कर्म करण्यापासून रोखू नये, पण त्यांना योग्य मार्ग दाखवणं गरजेचं आहे. तसंच श्रीकृष्ण समजवतात की अहंभावाचा त्याग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे मला जमतं, हे मी करू शकतो, हा जो काही अहंकार आहे हा प्रत्येकाने सोडला पाहिजे आणि हे स्वतःला समजवलं पाहिजे की ही जी प्रकृती आहे तीच सर्व आपल्याकडून घडवून घेते. आता आपण काही याच्यातल्या ओव्या बघूया या अध्यायामधल्या आणि त्यांचे अर्थ बघूया. पहिली ओवी आहे, कर्म करावा योग लावी, सांडोनिया फलाची ठाई. म्हणजेच कर्म करत राहा, पण फळाची अपेक्षा सोडून, फळाची अपेक्षा घेऊ नका, पकडू नका. दुसरी ओवी आहे, जे कर्म करीती नित्य, तयासी म्हणती युक्त. म्हणजेच जे लोक नित्य कर्म करतात तेच खरे योगी आहेत. तर ह्या तिसऱ्या अध्यायाचं सार असं आहे, म्हणजेच ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय आपल्याला हे शिकवतो की कर्म टाळणे नाही, तर कर्तव्य कर्म करणं हेच योग्य आहे. कर्म करताना फलाच्या अपेक्षेपासून नेहमी मुक्त राहायचं. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केल्यास ते कधीच आपल्याला बंधन वाटत नाही. तुम्हाला ह्या अध्यायामधून अजून काही ओवींचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्ही श्री ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी ही वाचून त्याच्यामधले तुम्ही बाकीचेही ओवी वाचू शकता. ते मराठीतून असल्यामुळे समजायला अतिशय सोपे आहे आणि तुम्ही सहज ते समजूनही घेऊ शकता. ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान, कर्म, संन्यास, योग हा अध्याय भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायावर आधारित आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्याचं रसाळ आणि सखोल भाषेत भाष्य केलेलं आहे. ह्या अध्यायात ज्ञान, कर्म, भक्ती आणि गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचा आपण आता सारांश बघूया. त्याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरेचा गौरव केलेला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हा योग मी पूर्वी विवस्वान सूर्यदेव यांना दिला, त्यांनी मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला दिला. ही परंपरा कालांतराने लोप पावली, म्हणून मी तुला हे गूढ ज्ञान पुन्हा सांगत आहे. तसंच त्याने भगवंतांचे अवतार आणि कार्यांबद्दलही सांगितलं. श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा धर्माचा नाश आणि अधर्माचा उदय होतो तेव्हा मी प्रत्येक युगात अवतार घेतो. माझा उद्देश साधूंचं रक्षण करणं आणि दुष्टांचा नाश करणं तसंच धर्माची पुनर्स्थापना करणं हा आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण हे समजावतात की कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय कसा साधावा. संत ज्ञानेश्वर कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय अतिशय सोप्या भाषेत लिहून सांगतात. ते सांगतात की कर्म करताना त्याचे फळ भगवंताला अर्पण केल्यास ते कर्म बंधनकारक राहत नाही. ज्ञानाच्या प्रकाशात कर्माची फळे जळून जातात. तसंच ह्या अध्यायात यज्ञाचे विविध प्रकारही सांगितलेले आहेत, जसं काही ज्ञानयज्ञ, तपयज्ञ, प्राणायामयज्ञ इत्यादी. संत ज्ञानेश्वर सांगतात की सर्व यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, कारण ज्ञानानेच आत्मसाक्षात्कार होतो. ज्ञान प्राप्त करण्यासाठी विनम्रता, सेवा आणि गुरूंच्या उपदेशाची आवश्यकता आहे. गुरुच्या कृपेनेच आत्मज्ञान प्राप्त होते, त्यामुळे सगळ्या शंका दूर होतात आणि मन स्थिर होतं. आता ह्या अध्यायातल्या काही महत्त्वाच्या ओव्या आपण बघूया. पहिली ओवी आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. ही ओवी साधूची ओळख आणि त्याच्या सेवाभावाचे महत्त्व दर्शवते. दुसरी ओवी आहे, ज्ञान दीपू लाविला अंतरी तेव्हा तम नाही उरे बाहेरी. म्हणजेच ज्ञानाच्या प्रकाशामुळे अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो, हे या ओवीतून स्पष्ट होते. थोडक्यात ह्या ओवीमध्ये श्री संत ज्ञानेश्वरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व तसंच आपल्या कर्माचं आणि ज्ञानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय जो भगवद्गीतेच्या संन्यास योगावर आधारित आहे, हा अत्यंत तात्विक आणि अभ्यासपूर्वक समजून घेण्यासारखा आहे.
हा अध्याय संन्यास म्हणजेच त्याग आणि कर्मयोग ह्यामधला फरक आणि तसंच साम्य समजावतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करत निर्लिप्त राहण्याचं महत्त्व सांगतात. संत ज्ञानेश्वरांनी हे विचार ओवी रूपात रसाळ भाषेत मांडले आहेत. या 5व्या अध्यायामध्ये एकूण 181 ओव्या आहेत. आता ह्या अध्यायाचे काही मुख्य मुद्दे आपण जाणून घेऊया. ह्या अध्यायामध्ये संन्यास आणि कर्मयोग यांचा तुलनात्मक अभ्यास सांगितलेला आहे. अर्जुन विचारतो की संन्यास म्हणजेच सर्व कर्मांचा त्याग श्रेष्ठ आहे की कर्म करताना त्यागभाव ठेवणं श्रेष्ठ आहे. त्यागभाव म्हणजे कर्मयोग. श्रीकृष्ण सांगतात की दोन्ही मार्ग श्रेष्ठ असले तरी कर्म करत निर्लिप्त राहणं म्हणजे अलिप्त राहणं अधिक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. तसंच कर्म करतानाही मोक्षप्राप्ती शक्य आहे. निष्काम कर्माने म्हणजे स्वार्थशून्य कर्म ज्याच्यामध्ये मनुष्य काहीही स्वतःचा स्वार्थ बघत नाही, अशामध्ये कर्म करता बंधनात राहत नाही. खरा योगी मी करता नाही अशा भावनेत राहतो. आत्मा साक्षी स्वरूप आहे, तो काहीही करत नाही. हे ज्ञान प्राप्त झालं की बंधन आपोआपच सुटतं. ज्ञानी पुरुष सर्वांमध्ये एकच आत्मा पाहतो. हा ब्राह्मण, हा दलित, हा गाढव, हा कुत्रा असे भेदभाव न करता सगळ्यांमध्ये एकच परमात्मा आहे अशी दृष्टी ठेवतो. म्हणजेच सर्व मानव जे आहेत ते समान पातळीवर आहेत असे श्रीकृष्ण म्हणतात. आता ह्याच्यातल्या आपण काही उल्लेखनीय ओव्या पाहूया. पहिली ओवी अशी आहे, आता संन्यास कोणाचा, कर्मयोग तो कोणाचा, तुझं म्हणे विचारा असा उचित वाटे. कर्म करता कर्मयोग आणि करता न करिता संन्यास योग, दोघा पंथांचा विवेक योग सांगावा तुझं. जो जो आपुलेपण न साहे तोची मुक्त पदाला पाही, ज्या ज्या कर्मात नाही मी पण तो कर्मयोग जाणावा. हे सर्व विचार सामान्य माणसालाही समजावे म्हणून ज्ञानेश्वरांनी अत्यंत सुंदर रूपात मांडलेले आहेत. ह्याच्यामधून आपण एक शिकतो ते म्हणजेच आपण नेहमी कर्म करत राहावं, त्याची कोणतीही फळाची अपेक्षा न बाळगता आणि आपले जे कर्तव्य आहेत ते कर्तव्य आपण पार करावेत. मग ते कर्तव्य आपण आपल्या आईवडिलांच्या प्रती असू दे, पत्नी, पती किंवा मुलांच्या रूपात असू दे. संन्यास घेणं म्हणजेच मोक्षप्राप्ती असं नाही, तर कर्म करता करता सुद्धा आपण ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय म्हणजेच ध्यानयोग. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायावर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं हे भाष्य आहे. या अध्यायात ध्यान म्हणजेच ध्यानधारणा, आत्मसंयम, योगीची स्थिती, त्याचं जीवन व प्रगती यावर सखोल विचार मांडले आहेत. आता आपण ह्या अध्यायाचा सारांश बघूया. या अध्यायात कर्मयोग आणि ध्यानयोग यातील संबंध सांगितलेले आहेत. सुरुवातीला कर्मयोगीच पुढे जाऊन ध्यानयोगी कसा बनतो हेही सांगितलेलं आहे. तसंच ध्यानाचा मार्ग कसा अवलंबावा हेही सांगितलेलं आहे. मन, इंद्रिय आणि शरीर यांना संयमात ठेवून एका जागी बसून मन एकाग्र करण्याचा उपाय सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे मन स्थिर झाल्यावर योगीची स्थिती कशी होते हेही सांगितलेलं आहे. मन स्थिर झाल्यावर योगी कसा आनंदानुभव घेतो आणि तो कसा आत्मस्वरूपाशी एकरूप होतो हे वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपलं मन किती चंचल आहे आणि आपल्या मनावर नियंत्रण कसं ठेवावं हेही सांगितलेलं आहे. चंचल मनाला कसं आवरायचं हे खूप सुंदर उदाहरणं देऊन स्पष्ट केलेलं आहे. उदाहरणार्थ वातोन्मुख दीपाचा ज्योत वगैरे वगैरे फार सुंदर उदाहरणं यामध्ये दिलेली आहेत. त्याचप्रमाणे या अध्यायात पुनर्जन्म आणि योगभ्रष्ट ह्याच्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे. योगी जर या जन्मात सिद्ध न झाला तर पुढच्या जन्मात त्याला कशी प्रगती करता येते हे भगवान श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलेले आहे. तसंच कोणता योगी हा सर्वश्रेष्ठ योगी आहे हेही सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण असं म्हणतात की भगवंतावर प्रेम करणारा भक्तियोगी हाच सर्वश्रेष्ठ योगी आहे. ह्या 6व्या अध्यायात एकूण 451 ओव्या आहेत. त्यातली एक सुंदर मला आवडणारी ओवी आपण पाहूया. मनासी आपुलिया पाठी, लागोनी बसे स्थिर चित्ती, परितो विहंगमाची गती, लाहुनी विसरे. ह्याचा अर्थ असा आहे, मन एकाग्र करत बसलं तरी ते पुन्हा पक्षाप्रमाणे उडून जातं. तर ह्या 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग
म्हणजे ध्यानाचे महत्त्व, ध्यानयोग कसं करावं, त्याच्यानंतर मनावर नियंत्रण कसं ठेवावं आणि सर्वश्रेष्ठ योगी त्याची लक्षणं कोणती आहेत याच्यावरती श्रीकृष्णांनी भाष्य केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय हा भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायावर आधारित असून याला ज्ञान विज्ञान योग असंही म्हणतात. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ईश्वराचे खरे स्वरूप, त्याचे मायेसोबतचे नाते आणि ईश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असणारे ज्ञान आणि विज्ञान याविषयी सांगतात. या अध्यायात एकूण 880 ओव्या आहेत. भगवद्गीतेत ह्यामध्ये 30 श्लोक असले तरी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा भावार्थ स्पष्ट करण्यासाठी एवढ्या ओव्या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या आहेत. तर आता आपण बघूया की ह्या अध्यायात संत ज्ञानेश्वर काय सांगतात. ईश्वराला जाणून घेणं हे ज्ञान आहे आणि त्याला अनुभूतीनं जाणणं म्हणजेच विज्ञान आहे. फक्त वाचन किंवा बोलणं पुरेसं नाही, तर अनुभव ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच ईश्वराचं स्वरूप कोणतं आहे हेही संत ज्ञानेश्वर सांगतात. ईश्वर सर्वत्र आहे, पंचमहाभूतांमध्ये, जीवांमध्ये, बुद्धीमध्ये, सगळीकडे. पण तरीही तो सगळ्यात अलग आहे. नेणिवेच्या पलीकडचा अशा शब्दात त्याचं वर्णन आहे. त्याचप्रमाणे माया ही ईश्वराची शक्ती आहे जी जीवाला भ्रमात ठेवते. जो मायेपलीकडे जातो तोच ईश्वराला खऱ्या अर्थानं ओळखतो. श्रीकृष्ण 4 प्रकारच्या भक्तांची ओळख करून देतात. पहिला प्रकार आहे आर्त म्हणजे दुःखी. दुसरा प्रकार आहे जिज्ञासू म्हणजेच जाणून घेण्याची इच्छा असणारा. तिसरा आहे अर्थार्थी म्हणजे सांसारिक लाभ हवा असणारा. आणि चौथा आहे ज्ञानी, ईश्वर रूप एकत्वात रमलेला. ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानी भक्त हाच माझा आत्मा आहे. आता ह्याच्यातली आपण एक ओवी उदाहरणासाठी बघूया आणि सोबत तिचा अर्थही पाहूया. ती ओवी अशी आहे. मायेची माया करीती जेणे, ते जाणती प्रभूचे जाणे. तयापाशी आपणपणे, तयासी ठावे. ह्याचा अर्थ असा आहे, भावार्थ असा आहे, जे मायेचे रहस्य ओळखतात तेच खऱ्या अर्थाने परमेश्वराला जाणतात. अशा ज्ञानी व्यक्तीला मी स्वतःच जाऊन भेटतो. तर अशा प्रकारे ह्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान, विज्ञान ह्यांच्यामधला अर्थ आणि साम्य ह्याचं ओळख करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे भक्तांचे कोणते प्रकार आहेत, ईश्वराचं स्वरूप काय आहे, ईश्वर कोठे आहे, पंचमहाभूतं कोणती आहेत, माया आणि मोह ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मानवाचं जीवन कसं श्रेष्ठ आहे या बाबतीत अर्जुनाला माहिती दिलेली आहे. आणि ते अत्यंत सोप्या शब्दात, अतिशय रसाळ वाणीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी त्याचं मराठीमध्ये सुंदर भाषांतर केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय हा भगवद्गीतेतील अक्षर ब्रह्म योग या अध्यायावर आधारित आहे. या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला परमगती, अक्षर ब्रह्म, मृत्यू पश्चात स्थिती तसेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग इत्यादी विषयांवर ज्ञान देतात. या अध्यायात एकूण 464 ओव्या आहेत आणि ह्या अध्यायातले जे काही मुख्य विषय आहेत ज्याविषयी भाष्य केलेलं आहे ते म्हणजे मृत्यू पश्चात आत्म्याची गती, ब्रह्म आणि कर्म ह्यांचं स्वरूप काय आहे, तसंच भगवंतांची अखंड स्मृती, नंतर भक्तिमार्ग कसा अवलंबायचा, त्याचप्रमाणे अखंड नामस्मरणाचं महत्त्व काय आहे हे सुद्धा श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. आता श्रीकृष्ण असंही म्हणतात की अंतकाळी भगवंतांचं स्मरण केल्यास माणसाला भगवंत प्राप्ती होते. आता ब्रह्म म्हणजे काय, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांचं स्पष्टीकरण. शुक्ल मार्ग व कृष्ण मार्ग. शुक्ल मार्ग म्हणजेच प्रकाश मार्ग व कृष्ण मार्ग म्हणजेच अंधार मार्ग या आत्म्याच्या प्रवासाचे 2 मार्ग या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. ज्यांचे चित्त अखंड भगवंतात लागले आहे ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात. त्याचप्रमाणे आता आपण काही ओवी बघूया आणि त्या ओव्यांचे सोप्या भाषेमध्ये अर्थही बघूया. तर ह्या ज्ञानेश्वरीतल्या ह्या अध्यायातली ही पहिली ओवी आहे. ओवी नंबर 25 ते 28 ह्यामधली ही ओवी आहे.
अंतकाळी जेणे जो मजा आठवितो सदा तो, मजलाची होय तो तयासी जाणे. म्हणजे जो मनुष्य मृत्यूच्या वेळी अंतकाळी माझं म्हणजे भगवंताचं स्मरण करतो तो नक्कीच मला प्राप्त होतो, कारण त्याचं मन माझ्यावर केंद्रित झालेलं असतं. आता अजून एक ओवी आपण बघू, ज्यामध्ये जन्ममृत्यूच्या चक्राबद्दल भाष्य केलेलं आहे. ओवी 32 ते 34. पुन्हा पुन्हा जन्म घेणे, मरणे आणि येणे जाणे, हे सगळे संपते तयासी जाणे. म्हणजे जो भगवंताची अखंड भक्ती करतो त्याचं पुन्हा जन्म घेणं, मरण आणि हे येणं जाणं, हे जे संसार चक्र आहे ते सगळं संपून जातं. पुढची ओवी आहे जी 37 ते 39 मधली आहे. ब्रह्मप्राप्तीचा मार्ग. ओवी अशी आहे. सूर्य उत्तरे चालिला, मृत्यूकाळी जो गेला, तो येत नाही परतला संसार पथे. ह्याचा अर्थ असा आहे, जो माणूस सूर्य उत्तरायण म्हणजेच प्रकाश मार्ग असताना शरीर सोडतो तो पुन्हा जन्म घेत नाही, त्याला भगवंत प्राप्ती होते. तर ह्या अध्यायामध्ये काही प्रमुख मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे. आणि ते मुद्दे आहेत की जसं मृत्यूपश्चात आत्म्याची गती कशी होते, नंतर आत्म्याचे मार्ग कोणते आहेत, अखंड स्मरणाने काय होऊ शकतं, इत्यादी गोष्टींवरती ह्या अध्यायामध्ये भाष्य केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय म्हणजे भगवद्गीतेतला 9वा अध्याय. राजविद्या राजगुह्य योग यावर आधारित आहे. या अध्यायात श्रीकृष्ण भक्तीचा अत्यंत गूढ आणि श्रेष्ठ मार्ग म्हणून वर्णन करतात. या अध्यायात एकूण 299 ओव्या आहेत. या अध्यायाचा सारांश असा आहे. श्रीकृष्ण आत्मस्वरूप, भक्तीचा महिमा आणि सर्व चराचरात आपली व्यापकता स्पष्ट करतात. भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ योग असल्याचं सांगतात. तसंच कोणत्याही व्यक्तीने श्रद्धेने केलेली भक्ती मी स्वीकारतो असंही भगवंत म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात. सर्व कर्म आपल्यासाठी माझ्यासाठी अर्पण करा आणि मला समर्पित राहा, हे अंतिम तत्त्वज्ञान यामध्ये सांगितलेले आहे. आता ह्या अध्यायातल्या काही आपण ओव्या बघूया. एक निरंजन परिपूर्ण, तोची माझा देहधारक म्हणे, देही देही व्यापक म्हणे, तो मी परी जाणावा. म्हणजे हा परिपूर्ण निराकार परमात्मा सर्व देहांमध्ये व्यापक आहे, तोच खरा माझा स्वरूप आहे. नंतर पुढची ओवी 105 नंबरची अशी आहे. भक्तीची का ऐसे रीती, लाधे भगवंत सहज कृती, अवघा होईन मी स्वीकृती, तयाची या भक्तीमुळे. ह्याचा अर्थ असा आहे, भक्तीमुळे भगवंत सहज मिळतात. भक्तीमुळे ईश्वर भक्तांच्या स्वरूपात एकरूप होतात. पुढची ओवी जी 265 नंबरची आहे ती अशी आहे. तुला समर्पण केला हा देहधारक सकळ, तुझी या नामासी सोपावलं माझे आचरण. ह्याचा अर्थ असा आहे, हे देहधारी जीवन तुला मी अर्पण करतो आणि माझे संपूर्ण आचरण ईश्वराच्या नावात विलीन करतो. तर ह्या अध्यायात श्रीकृष्णांनी भक्तीचा अत्यंत श्रेष्ठ मार्ग आणि गूढ मार्ग ह्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आणि आपण ईश्वराच्या अजून कसे जवळ जाऊ शकतो, ईश्वराशी कसे एकरूप होऊ शकतो, ह्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. हा होता भाग पहिला, जिथे आपण पहिल्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरीचा सारांश पाहिला. आता पुढच्या भागात म्हणजेच भाग 2 मध्ये आपण उरलेल्या अध्यायांबद्दल चर्चा करू. धन्यवाद.